आचार्य श्री अमृतचंद्र द्वारा उपदिष्ट आत्म्याच्या 47 शक्ती, तर त्यामध्ये 19वी परिणाम शक्ती पाहत आहे. भजन. उत्पाद व्यय ध्रुवता सहित नित परिणमित हो आत्मा. तर काय सांगितलं भजनामध्ये, काय म्हणलंय, रोज ऐकतोय आपण भजन. उत्पाद व्यय आणि ध्रुवतान सहित सदैव आत्मा परिणमन करतो. म्हणजे काय पाहिलं, परिणाम शक्तीमध्ये पहिलं परिणमन करतो. मग कसं परिणमन होते, तर उत्पाद व्यय ध्रुवता ह्या तिन्हीला मिळून असं परिणमन होतंय. म्हणून काल पाहिलं होतं आचार्यांनी काय काय सांगितलं होतं. तर त्यामध्ये 3 पॉइंट केले होते आपण. आचार्यांनी जी परिणाम शक्ती सांगितली त्याची, तर उत्पाद व्यय ध्रुव हे तिन्ही द्रव्याचा स्वभाव आहे. आणि उत्पाद व्यय कसे आहेत, विसदृश आहेत, म्हणजे वेगवेगळे चेंज होणार आहेत. आणि ध्रुव कसं आहे, सदृश आहे, कॉन्स्टंट आहे. आणि तिसरं पॉइंट काय सांगितला, तर ह्या तिघांचंही एकच अस्तित्व आहे, हे तिन्ही एका ठिकाणीच आहेत. मग काय सांगितलं बघा. मग ह्यातून काय विचार करण्यासारखं आहे, तिन्हीही काय आहेत, एकाच ठिकाणी आहेत. मग बघा, अहो आश्चर्य म्हणायचं. काय, उत्पादादी तिन्ही मिळून एकच पदार्थ आहे. जगातलं हे पहिलं आश्चर्य मानावं. काय, कोणतं आश्चर्य जगातलं पहिलं, तर हे तिन्हीही एकाच ठिकाणी आहेत, ह्याचं आम्हाला सम्यक ज्ञान झालं, किंवा ही अशी वस्तू व्यवस्था, हेच पहिलं आश्चर्य जगातलं. ह्याला म्हणायचं पहिलं आश्चर्य. का म्हणलं, तर सांगितलं की उत्पादादी तिन्ही एकत्र राहतात, ह्याचा शोध लौकिक जगात कुणालाही लागला नाही. म्हणजे उत्पाद वे ध्रुव तिन्ही मानतायत, परंतु तिन्हीही एका ठिकाणी राहून तिन्हीही मिळून असं एकत्र परिणमन होतंय, असा शोध अजूनपर्यंत जगात कुणाला लागलेला नाही. म्हणून सांगितलं की काय आहे, हे खरं आश्चर्य. काय बाहेरचं आश्चर्य घेऊन बसलाय, हे पहिलं आश्चर्य, दुसरं आश्चर्य, कितवं आश्चर्य. तर सांगितलं की लौकिकात आश्चर्य कशाला म्हणतो, ज्याची आपण कल्पना केली नव्हती, असं वेगळं काहीतरी आपल्याला दिसलं, इंद्रियाने पकडीत आलं, तर झालं बस, त्याला लगे आश्चर्य मानून बसलाच. अरे रे, ही तर काय आहे, अति स्थूल बुद्धी आहे. आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे म्हणून काय त्याला लगे आश्चर्य मानून टाकतो. पण विचार कर, डोळ्याने दिसतंय काय, इंद्रियाने काय पकडीत येतंय. आपण ही पण चर्चा केली होती परवा आपण एकदा. तर पुद्गलाची पण पर्याय, ती पण कसली, स्कंद पर्याय, विभाव पर्याय, अनंत अनंत परमाणूंनी मिळून बनलेली अशी ती विभाव परिणती आहे. आणि ती आपल्याला दिसते, आणि त्याला बघून काय करतो. आणि ती विभाव पर्याय म्हणजे काय, पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, स्वभावाविरुद्ध पर्याय. आणि अशी ती पुद्गलाची विभाव पर्याय म्हणजे नकली पर्याय, असत्य परिणती आहे. आणि त्याला पाहून बसला आश्चर्य मानत, त्याचं कौतुक करत, चमत्कारला नमस्कार, असं चाललंय आपलं. पण अरे, हे तर काय आहे, किती मोठा अज्ञान आहे. खरा चमत्कार कुणी सांगितलाय, तर सर्वज्ञांनी मुनींनी जणू काय आपल्याला हा चमत्कार दाखवलेला आहे. ह्या उत्पाद व्यय 18वी 19वी जी शक्ती सांगितली आहे, उत्पाद व्यय ध्रुव परिणाम शक्ती, ह्याच्या मार्फत जणू काय आपल्याला चमत्कारच दाखवलाय. कुठला चमत्कार दाखवलाय, तर बघा, आतापर्यंत आपण विचार केला नव्हता, एकदम अजून किती किती खोच आहे त्या उत्पाद व्यय ध्रुवत्वामध्ये, विशेषतः लक्षात येईल. तर कोणता चमत्कार आहे जणू काय ह्या शक्तींमध्ये, तर सांगितलं की उत्पन्न होण्याच्या विरुद्ध नष्ट होणं आहे. उत्पाद व्यय ना, उत्पाद म्हणजे उत्पन्न होण्याच्या विरुद्ध काय आहे, नष्ट होणं आहे. आणि उत्पन्न नष्ट होण्याच्या विरुद्ध ध्रुव आहे, जसंच्या तसं आहे. म्हणजे हे 3 तिघाडे, पण काम बिघाड नाही. तर हे तिन्ही मिळून काम करते, असं आहे. म्हणजे हे तिन्ही परस्पर विरुद्ध असले तरीही एकत्र राहून परिणमन करतात. तिघांचं मिळून असं एक परिणमन बनतं. असं सेपरेट सेपरेट तिघं स्वतंत्र राहून परिणमन करत नाहीत.
बघा कसली आश्चर्यकारी वस्तू व्यवस्था दाखवलीये. गंमत आहे का नाही? पण वाटतेय का ही गंमत ऐकू वाटतेय का? ही जर परिणाम शक्ती समजली नाही तर बघा आपल्यावर काय परिणाम होईल, विचार करण्यासारखं आहे. काय परिणाम होईल तर संसार परिणाम होईल, दुःख परिणाम होईल. पण त्याचं काय म्हणायचं, ते रोज ऐकायचं झालं, हा दुःख दुःख दुःख. पण प्रसंग पडल्यावर काय होतंय तेव्हा कळतंय बरोबर कसा परिणाम होतोय. म्हणून सांगितलं की काय आहे हे स्वीकारायचंय. मग हे कधी स्वीकारणार तर शब्दातून पहिल्यांदा त्याची निर्णय करायचा आहे आणि लगेच ज्ञानातनं परत निर्णय करायचा आहे. नुसतं शब्दात नाही राहायचं की अशी उत्पाद वे ध्रुवत्व शक्तीवाला मी आहे, परिणाम शक्तीवाला मी आहे. म्हणजे माझ्यामध्ये परिणती होते, उत्पाद परिणती, वे परिणती होते, हे विकल्प नाहीत करायचे. ध्रुव परिणती होते तर अशा परिणाम शक्तीवाला मी आहे असं लगेच स्वतःकडे यायचंय. म्हणजे ज्याच्यामध्ये परिणमन हे कार्य दिसून येते अशी शक्ती असलेला मी आहे, असं मी आहे कडून अभेदवृत्ती करायची. मग आपोआप तिथं पर्याय सुद्धा काय होते, जाणीवेच येते. परंतु पर्यायाकडे उपयोग नाही. म्हणून सांगितलं की काय आहे तिन्ही एकत्र राहून परिणमन करतायत. मग ह्याचा अर्थ असं सांगितलं की काय आहे, सर्वथा काही उत्पन्न झालं नाही आणि सांगितलं सर्वथा काही नष्ट पण झालं नाही आणि सर्वथा काही ध्रुव पण राहणार नाही. कारण तिन्ही मिळून राहतात ना. ह्याचा अर्थ काय बघा, किती किती खोज काढता येते ह्या शब्दातनं. किती अर्थ काढाल तेवढं काय म्हणायचं कमीच आहे. म्हणून तर सांगितलं ना, कुंद कुंद आचार्य अथ शब्दावर फक्त आपण जो कुंद कुंद आचार्यांचा समयसार ग्रंथ त्याच्यातल्या ह्या टीकेचं हे सगळं अध्ययन करतोय. तर सांगितलं की कुंद कुंद आचार्य फक्त एक अथ शब्द असतो ना, अथ शब्दाचा अर्थ काय होतो तर सांगितलं की अथ म्हणजे प्रारंभ, म्हणजे सुरुवात केली, आता स्टार्ट केली विषयाला. किंवा अथ म्हणजे मंगलवाची, नंतर अथ म्हणजे नंतर असं होतो. किंवा अथ म्हणजे असं अनेक अर्थ आहेत. तर सांगितलं की एका अथ शब्दावर 6 महिने सांगत होते. बघा काय सांगत असतील, कसली सुंदर सुंदर चर्चा असेल. कसली ते कशातून येते ही परिणती, परिणामाच्या विशुद्धीतनं ही ज्ञान परिणती वाढणार आहे. म्हणून तर सांगितलं ना, जे स्वर्गामध्ये देव असतात वरच्या वरच्या स्वर्गातले, म्हणजे जसं काय आहेत, म्हणजे भावलिंगी संत आहेत, ते नवग्रैविकात गेले असतील ते सुद्धा जातात की, किंवा त्याच्यावर असतील नवानुदिशमध्ये, सर्वार्थ सिद्धीमध्ये. तर तिथं सांगितलं की किती सूक्ष्म, म्हणजे किती सागर वर्ष आहे ना, 33 सागर असंख्यात वर्ष आयुष्य. तर त्या प्रत्येक क्षणामध्ये सांगितलं की नवीन 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 तत्वाची चर्चा करतात, पहिली झालेली करतच नाहीत. म्हणजे किती चिंतन करत असतील तरी सुद्धा संपत नाही, तरी सुद्धा त्यांना टाइम पुरत नाही. आणि आम्हाला ऐकायला टाइम नाही. म्हणून आम्ही सुद्धा काय करतोय, आमच्या आवडीचं कोण सांगणार असेल तर ऐकणार बरं का. काय तुम्ही जरा शास्त्रातलं सांगायला लागला, अवघड सांगायला लागला, चला उद्यापासून बंद, ह्याला पण लॉकडाऊन करूनच टाकलं. म्हणजे सांगायचं काय आहे, किती हे होतंय. म्हणून सांगितलं की कशासाठी पाहतो ही चर्चा, तर हे तिन्ही उत्पाद आदी तिन्ही मिळून एकत्र, परस्पर विरुद्ध आहेत तरी सुद्धा एकत्र परिणमन करतायत. म्हणजे सर्वथा काही उत्पन्न नष्ट आणि ध्रुव राहणार नाही. पण आम्ही काय करतो, पण काही घडलं, कोणतीही घटना घडली, प्रसंग झाला तर त्याच्यामध्ये त्याला सर्वथा समजतो का नाही, सर्वथाच उत्पाद मानतो, सर्वथाच काही ना काही तर झालं मानतो आणि त्यामुळे आम्हाला राग द्वेष होतात. कसं काय बघा, आता सर्वथा उत्पादाचं उदाहरण बघूया. कसं मानतो सर्वथा उत्पाद, तर काय आहे, आता मनुष्य झाला तर मानतो काय, म्हणजे मनुष्य रूपाने जन्माला आलाय तर मानतो संपूर्णपणे मी जन्मलोय. जो काही संपूर्ण जे सर्वस्व माझं अस्तित्व आहे असा मी जन्मलोय, म्हणजे माझा सर्वथा जन्म झालाय असं मानतोय. मग ही मनुष्य अवस्था टिकावी म्हणून काय करतो, ह्यासाठी किती किती त्रास करून घेतो. काय सांगायचं, आता वर्तमानात बघतोय आपण, ह्या मनुष्य अवस्था टिकण्यासाठी, ही राहण्यासाठी, कारण माझा जन्म झालाय ना, माझा जन्म झालाय असं सर्वथा मानल्यामुळं परत ही पर्याय टिकूनच राहावी ह्यासाठी किती किती आपल्याला दुःखी कष्टी करतोय, किती काय म्हणायचं पीडा करून घेतोय.
काय त्याला शब्दातीत आहे. म्हणजे हे सांगितलं की हे सर्वथा उत्पाद मानतो आणि त्यामुळे दुःखी होतोय. तसं सर्वथा व्ययाचं उदाहरण बघा. पापाचा उदय आला तर काय म्हणतो, इतकं दुःखी होतो, झालं माझं सर्वस्व संपलंच. म्हणजे काय म्हणलं, सर्वथा व्यय मानून टाकला. आणि सर्वस्व संपलं म्हणलं की झालं. मग त्या दुःखाची काय काय तरा होईल, किती किती विचित्र परिणती होईल, कशी कशी कशाय परिणती होईल, काय अनर्थ स्वतःचा पराचा करून घेईल काय माहित नाही. कसा कशा असेल त्यानुसार सगळं ठरणार. म्हणून सांगितलं की काय आहे, अशा रीतीने दुःखी होतो. आणि सर्वथा ध्रुव कसं मानतो, तर उदाहरणाने बघूया की जसं पुण्याचं फळ मिळालं की त्यामध्ये अडकतो. कसं, तर जणू काय हे पुण्य माझं कायम राहणार आहे, ध्रुव राहणार आहे असं वाटतं त्याला. म्हणून तर त्या पुण्यामध्ये अडकतोय. म्हणजे पुण्याचं फळ मिळालंय, बरं वाटलं, ठीक आहे की, परंतु लगेच परत स्वतःकडे येत नाही, तर त्या पुण्यामध्येच अडकतोय. म्हणून तर आपण ऐकतो महापुरुषांच्या कथा, त्यांना किती भोग होते, सुटत नव्हते, तरी सुद्धा त्या भोगामध्ये सुद्धा भरतजी आपण ऐकतो की घरामध्ये वैरागी आहेत वगैरे. म्हणजे पुण्याचा उदय होता परंतु त्यामध्ये अडकत नव्हते. पण आम्ही पुण्याच्या उदयात इतका अडकतो. एक तरी इतकं काय म्हणायचं, क्षणिक पुण्य मिळते, ऊन सावलीसारखं खेळ आहे आता वर्तमानात बघतोय. असं पुण्य येते नाही तर असं पाप येते. असा पुण्याचा काय म्हणायचं, जरा शब्द जरा लागल असं बोलते, असा पुण्याचा जणू काही झटका बसतोय आणि एक क्षण असा पापाचा झटका बसतोय. किती किती विचित्र परिणती दिसून येते. मग ह्या पुण्याचं फळ मिळालं तर त्यात इतका अडकतो की जणू काय हे माझं पुण्य कायमच राहणार आहे, विसरूनच जातो हे पुण्य नष्ट होणार आहे म्हणून. म्हणजे सर्वथा ध्रुव मानून टाकतो. किंवा तसंच पापाच्या फळामध्ये घटवा. पापाचं फळ मिळालं तर त्याला काय म्हणतो, इतकं त्याच्यामध्ये काय म्हणायचं होरपळून जातो, इतका दुःखी होतो की जणू काय हे माझं पाप संपणारच नाही. बघा, विचार करा. म्हणजे आता उदाहरण वर्तमानातच घटवा. कोरोना आहे बघा, किती घाबरलेत. आता काय वाटतंय कुणास ठाऊक, हे कोरोना मरेपर्यंत राहतंय का काय, पिढ्यानपिढ्या राहते कुणास ठाऊक. नको असं म्हणायला पण नको. बघा किती घाबरतोय. पण काय सांगितलं, पापाचं फळ सुद्धा कायम राहणार नाहीये, संपणार आहे, निघून जाणार आहे. त्यामुळे त्यामध्येही दुःखी होऊ नको. म्हणून सांगितलं की अशा प्रकारे प्रॅक्टिकल प्रसंगामध्ये आपण हे उत्पाद आधी तिन्हीला मिळून पाहिलं. म्हणजे तिन्हीला मिळून पाहायचंय म्हणजे काय, अशी तिन्ही शक्ती असलेला असा मी आहे असं स्वतःला जाणलं तर वितरागता प्रगट होते. नाहीतर काय होतात, राग द्वेष होतात. म्हणून सांगितलं की काय आहे, हे तिन्ही स्वीकारायचं आहे. मग आणखी कसं होतं, म्हणून तर आचार्य इतकं का घटवत आहेत, किती किती ग्रंथामध्ये त्या उत्पाद व्यय ध्रुवाची चर्चा घडवत आहेत. का सांगतायत, तर आपल्याला हेच ज्ञानाचे जसंच्या तसे संस्कार करायचेत आणि ते आणखी कमी पडत आहेत. म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी टेस्ट देऊन दाखवतात आपल्याला आचार्य. मग काय आहे, कोणी असं म्हणत असेल, म्हणजे असं आपल्याला होतं की काय आहे, समजा आपल्या विचाराच्या पलीकडं असं काही घडलं, म्हणजे उत्पन्न झालं, तर त्याला पाहून दुःखी होतो. काय सांगितलं शब्द, आपल्या विचाराच्या पलीकडं, आपण ज्याची कधी विचार केला नव्हता, असं काहीतरी घडलं, असं काहीतरी उत्पन्न झालं, तर त्याला पाहून दुःखी होतो. म्हणून आचार्यांनी काय सांगितलं की त्यासाठी आचार्य सांगतायत की असतची उत्पत्ती होतच नाही. बघा, म्हणजे जे असत आहे जगामध्ये त्या असतची उत्पत्तीच होत नाही. जसं काय आहे, गाढवाला शिंग नसतातच, असत आहे, तर कधीही उत्पन्न होणारच नाही. आकाशाला फूल कधी येणारच नाहीये. म्हणजे असतची कधीही उत्पत्ती होत नाही. म्हणून सांगितले की दुःखी का होतोय, काहीतरी वेगळं झालं, उत्पन्न झालं, म्हणजे आपण फक्त त्याचा विचार कधी केला नव्हता, असं काहीतरी घडलं म्हणून काय झालं, असं काही उत्पन्न झालेलं नाहीये. त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही, कारण जे वस्तूचं परिणमन आहे तसंच घडलेलं आहे, सच्चीच उत्पत्ती झालेली आहे. मग तसंच काय समजा झालं, आपल्या विचाराच्या पलीकडं असं काहीतरी नष्ट होणार आहे अशी आपल्याला चिन्ह दिसली की घाबरून जातो.
आता उत्पन्न होण्याचं घटवलं तसं व्ययाकडे घटवा. म्हणजे आपण जो काही विचार केला होता त्याच्या पलीकडे असं काहीतरी चिन्ह दिसायला लागली आपल्याला, की आता काय खरं नाही, आता हे संपून जाणार, आता ही पर्याय संपणार, आता हे सगळं चांगलं चांगलं सगळं आपलं सुख संपणार आहे. अशा रीतीने काहीतरी असं काहीतरी वेगळं, म्हणजे काय म्हणायचं, नष्ट होतंय. जे काही आपल्याला आपलं वाटतंय ते नष्ट होणार आहे अशी त्याची चिन्ह जरी दिसली तरी आपण घाबरून जातो, दुःखी होतो. म्हणून आचार्य काय सांगतात त्याच्यासाठी, सतचा कधीही नाश होत नाही. बघा एवढं शॉर्ट मध्ये सूत्र दिलेलं आहे आचार्यांनी. असतची उत्पत्ती होत नाही आणि तसं सांगितलं की सतचा कधीही नाश होत नाही. जे सत आहे, वास्तविक आहे, सत्य आहे, ते कधीही नष्ट होणार नाही. मग झालं काय विचार करण्यासारखं आहे. जे सत आहे ते कधी नष्टच होणार नाहीये. मग जे नष्ट होते ते सत नाही हे सिद्धच झालं. म्हणजे काय पर्याय दिसते आपल्याला एक एक समयवरती, तर ती सुद्धा बदलती. म्हणजे पर्याय सुद्धा एक समयापुरती सत आहे, 2 समयासाठी ती दुसऱ्या क्षणासाठी सुद्धा असत आहे. आणि आपण सगळे दिवसभर विचार विकल्प कशासाठी करतोय, सगळे पर्यायाला पाहूनच विकल्प आहेत. मग कुणाला पर्यायामध्ये चांगले करण्याचे विकल्प असतील, धर्माचं करण्याचे विकल्प असतील, तर कुणाला पर्यायामध्ये अधर्माचं करण्याचे विकल्प असतील. म्हणजे सगळे पर्यायातच अडकून गेलेलो आहे. पण पर्याय तर एक एक समयापुरती आहे, तेवढंच त्याचं सतपण आहे. दुसऱ्या समयात तर ती असत आहे. आणि आपल्याला तर पर्याय कधी पकडीत येते सांगितलं, असंख्य समय गेल्यानंतर कळतीये. म्हणून सांगितलं की ह्या पर्यायामध्ये अडकू नको. म्हणून काही नष्ट होणारे असं चिन्ह झालं दिसलं तर उलट काय म्हणायचं, सावध व्हायला पाहिजे. जसं स्वर्गामधले देव आहेत, त्यांचं सांगितलं ना, आयुष्य 6 महिने राहिलं शिल्लक तर काय होत आहेत बघा. स्वर्गामध्ये असंख्य वर्ष सागरानं मस्त राहिले, मजेत इतकं भोग घेतला आणि 6 महिनेच आपलं आयुष्य राहिलंय. हे आता गळ्यातली माळ सुकायला लागली, आपल्याला हे सगळं भोग मिळणार नाही म्हणून तडफडतात, किती आकुलीत व्याकुलित होतात. इतकं व्याकुलित होतात की जेवढं नारकी सुद्धा कदाचित होत नसतील, इतके दुःखी होतात. आणि त्याचं फळ काय मिळतं, पुढे केंद्रीय होत आहेत, झाड वगैरे बनतात. बघा देव राहिलेला थाटात आणि काय बनला, आता झाड बनला, पाणी बनला, दगड बनला, त्याच्यावर आपण चालतोय, तुडवतोय. अशी पर्याय येते. आणि जे काय करतायत की जे देव 6 महिने आपलं आयुष्य राहिले तर उलट वैराग्य धारण करतायत, संयमामध्ये, म्हणजे काय म्हणतात, संयमाची भावना करतायत, तत्वाचं उलट जास्त चिंतन करतायत, समोशरणात राहतायत आणि उलट विचार करतायत आता मी मनुष्य जन्माकडे येणार, बरं झालं मी संयम घेणार, दीक्षा घेणार आहे, ही भावना करतायत. म्हणून सांगितलं की काय आहे, काही नष्ट होणार आहे असं पाहून लगेच काय म्हणायचं, दुःखी होऊ नको, काही कल्पना करू नको तिथं. म्हणून सांगितलं की काय आहे, सतचा कधीही नाश होणार नाही. बास, जे सत आहे, मग सत कोण आहे ह्या विश्वात, माझ्यासाठी फक्त मीच सत आहे. आहेत विश्वामध्ये सगळ्या वस्तू सत आहेत, जे 6 द्रव्य आहेत, जे वस्तू आहेत ते सत आहेत, ते मान्य. परंतु माझ्यासाठी फक्त माझा आत्माच सत आहे, तेवढंच माझ्यासाठी सत्य, बाकी सगळं माझ्यासाठी असत आहे. मग सांगितलं की काय आहे, ह्या सतचा कधीही नाश होणार नाही. अभिमान यायला पाहिजे आपल्याला. कशाचा स्वाभिमान आहे, पराचा स्वाभिमान आहे. स्वाभिमान म्हणायला नको, पराभिमान म्हणायला पाहिजे. स्व कोणी एवढा जो जाणीवेत येतोय, बघा येतोय का जाणीवेत, कुठे येतोय, प्रयत्न तर करतोय का, जो जाणीवेत येतोय तेवढाच स्व आहे. आणि त्याला जाणलं तर सांगितलं की काय आहे, तेच खरं सत आहे. म्हणून सांगितलं की काय आहे, सतचा कधीही नाश होणार नाही. म्हणून हेही समजलं पाहिजे. म्हणजे बघा किती छान पॉइंट सांगितलेत आचार्यांनी. असतची उत्पत्ती होणार नाही, सतचा कधीही नाश होणार नाही. आणि मग सांगितलं की काय आहे, जरी पर्यायामध्ये काय झाली, एक एक समयापुरतं परिणमन होत राहिलं, त्याच्यामध्ये कमी जास्त होत राहिलं जरी संसार अवस्थेमध्ये, तरी सुद्धा काय सांगितलं की ध्रुव तर जसच्या तसाच आहे. जो सोऊ सोचेव म्हणतात आचार्य समयसार मध्ये, कुंद आचार्य काय म्हणताय, ध्रुव तर जसच्या तसाच आहे, काही फरक पडलेला नाहीये. जसं आम्ही काय करतोय, रोज शास्त्र ऐकतोय पण जसच्या तसंच आहे, आमच्यात काही फरक पडणारच नाही. असा आहे का अर्थ, असा वक्र अर्थ काढायचा नाहीये. तर स्वभाव सांगतायत
की ध्रुव तर जसंच्या तसाच आहे ना, मग बास संपलं. मग पुण्य आणि पाप हा भेदच काढून टाकतो आता. पुण्य असलं तरी जसंच्या तसं, पाप असला तरी जसंच्या तसं, संसार असला तरी जसंच्या तसं, मोक्ष असला तरी जसंच्या तसंच आहे. बास हे माझं तत्व आहे आणि हेच सगळ्यांमध्ये आहे. जर ही ध्रुव दृष्टी धारण केली, अशी शुद्ध परिणती धारण केली, तर सांगितलं की आपल्या पर्यायामध्ये खरी परिणाम शक्ती अवतरित होणार आहे. म्हणजे शुद्ध परिणती आपण पर्यायामध्ये प्रगट केली तर परिणाम शक्ती समजून उपयोग आहे. आणि ह्या परिणाम शक्तीचा आपल्यावर काही परिणाम झाला नाही तर सांगितलं की काय आहे हे समजून सुद्धा काही उपयोग नाही. म्हणून काय करायचं आहे, स्वभावाला जाणायचंय. तर चला आता ध्यान करूया. ओम